कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडीतील शेतकऱ्यांचा वनविभागाविरोधात एल्गार. 11 एप्रिलला तहसील कार्यालयावर धडकणार मोर्चा. शाहूवाडी तालुक्यातील डोंगराळ आणि वनविभागाच्या हद्दीतील शेतकऱ्यांवर वनविभागाकडून होणाऱ्या अन्यायकारक धोरणांविरोधात आणि अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरोधात 11 एप्रिल रोजी विराट शेतकरी जन आक्रोश आंदोलनाचे आयोजन करण्यात आलं आहे. तालुक्यातील 142 गावातील हजारो शेतकरी शाहूवाडी तहसील कार्यालय आणि वनविभागाच्या कार्यालयावर धडकणार आहेत, अशी माहिती भाजप नेते आबासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. शाहूवाडी तालुका हा डोंगराळ आणि जंगल व्याप्त असल्याने येथील शेतकऱ्यांचा वनांशी थेट संबंध येतो. मात्र जंगली प्राण्यांचा वाढता त्रास, वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून होणारा अन्याय आणि विकास कामांमध्ये झालेला कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार यामुळे शेतकरी पुरते हतबल झाले आहेत. वनविभागाच्या जाचक नियमांमुळे शेती करणे कठीण झाले असून वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांमुळे शेतपिकांचं मोठं नुकसान होत आहे. वनविभागातील अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या संगनमताने रात्रीच्या वेळी बेकायदेशीर वृक्षतोड केली जाते, असा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केलेला आहे. तसेच वनविभागाच्या विकास कामांमध्ये 23 कोटी रुपयांचा मोठा घोळ झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 11 एप्रिल रोजी शाहूवाडी तहसील कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे आणि या आंदोलनाबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वनमंत्री गणेश नाईक यांनाही निवेदन देण्यात आलं आहे. वन विभागातून मोठ्या प्रमाणामध्ये जे वन विभागाचे वनक्षेत्रात जे प्राणी आहेत त्याच्यामध्ये गवे आहेत, रानडुक्कर आहेत, वाघ, हरिण, जंगल इत्यादी प्राण्यांचा जो उपद्रव टाळण्यासाठी संरक्षणार्थ तार कंपाऊंड करण्यासाठी 7/12नुसार निधी मंजूर करावा. आज परिस्थिती अशी आहे की वन विभाग म्हणते आम्ही करून देतो, तर तुम्ही आम्हाला करून द्यायची गरज नाही, आमचं आम्ही करतो. तुम्ही आमचा निधी वापरणार, पैसे तुम्ही खाणार, ही आम्ही चालू देणार नाही. म्हणून ज्या ज्या शेतकऱ्यांना तार कंपाऊंड मागितलं की आपल्या वन संरक्षणासाठी त्या 7/12नुसार त्या शेतकऱ्याला तार कंपाऊंड करण्यासाठी पैसे देण्यात यावे. ही तिसरी मागणी आपण त्या ठिकाणी मागितली आहे. चौथी जी मागणी आहे की शेती संरक्षणासाठी ज्या शेतकऱ्यांना स्वल्प संरक्षण म्हणून बंदुका दिलेल्या आहेत, पूर्वी ज्यांच्या लोकांना बंदुका दिल्या त्या बंदुका वापरण्यासाठी आता वन